नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर काल आलो शुभमकडून, रात्री पालखी होती त्याच्याकडं, तर पालखी नाचून वगैरे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या घरात पालखी नाचवतात। तर प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते। तर आता निघालो मामाकडे, तर आता निघूया मामाकडे पण पालखी आज। तर पालखी आलेली असेल, तर आता आपण जाऊया मामाकडे। उद्या पालखी आहे, आज दुसऱ्या मामाकडे। तर आता निघूया आपण, बघूया कसा काय थाट असतो पालखीचा। चला निघूया। आता आबलूला पोचलोय आपण, तर इथं नेट चालू नव्हता, ह्या दादाने आपल्याला मदत केली वायफाय द्यायला। दादा नाव कसं आपलं? अजित गोंडबरे। अजित गोंडबरे, इकडचेच का तुम्ही? काजोली गोंडबरेवाडी। ओके ओके। तर इथं नेट चालू नव्हता, आपल्याला दादानी वायफाय देऊन पेट्रोल भरायला दिलंय। पेट्रोल भरलं आता आपण आबलोलीत थोडासा थांबूया, पेढे वगैरे घ्यायचे। तिकडनं मग डायरेक्ट आपण मामाच्या गावाला विराडवाडी जाऊया। हां ठीक आहे। आणि चला मग आता भेटू डायरेक्ट आपण विराडवाडी। कोकणातलं काय बोलता? कोकणातल्या लोकांचं कमी येणं झालंय, हो ते दुःख वाटतंय खूप। जरा संस्कृतीने आपली कला जपण्यासाठी जरा पूर्ण वेळ द्यावी याची माझ्याकडून अपेक्षा आहे। देणार आता थोडं हळूहळू सगळ्यांचं चालू झालंय, ब्लॉगिंग वगैरे या क्षेत्रात। थोडे आपले कोकणातले पण पोरं येतात। आपण आपलं गाव जास्त विसरत विसरत चाललं वाटतं, ते तर आहेच। करू, प्रयत्न करू आपला कोकण टिकवायचा, आपली संस्कृती वगैरे जपायची। माझ्या लहानपणी जी गर्दी पाहायची ना, ती आता खूप पैशाच्या पाठीमागे चालली आहे आणि आपल्या गावच्या संस्कृती खूप लांब होत चालली आहे। बरोबर आहे, मी ते अनुभवतोय। मागचं उदाहरण म्हणजे काय माहिती आहे की मला तर असं वाटतं, बाहेरच्या लोकांना आपल्या कोकणात पैसे दिसतो। हो, बाहेरचे लोक खूप येतात इकडे। बरोबर आहे, इकडे पैसा आहे, करोडोने घेऊन जातात। बरोबर आहे। ती मेहनत करण्याची आणि पैसा खेचण्याची कला ना त्या बाहेरच्या लोकांमध्ये खूप बरोबर आहे, ते तर आहेच। असा विषय आहे। ठीक आहे, दादाने भेटून छान वाटलं। नाही मस्त, थँक्यू, धन्यवाद। चला भेटू आता परत कधी आलं तर। चालेल। आता पोचलेलो आपण मामाच्या इथे, बघू शकता विराडवाडी। आपल्याला इकडं जायचं आहे, आपण कुडगिरीच्या साईडनं आलो। आपल्या इकडनं जवळ आहे मामाचं गाव, तरी 1 पाऊण तास लागतो मामाच्या गावाला यायला। आपल्याला विराडवाडीला जायचं आहे। तर मंडळी इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तर उद्या व्हिडिओ टाकणार होतो। आजची व्हिडिओ उद्या पडणार होती, पण नेटवर्कमुळे बघू आता उद्या पडली तर पडेल। रोज टाकणार होता, आता जोपर्यंत गावाला आहे तोपर्यंत रोज आपले व्लॉग येणार होते। आता बघू इकडचे 2 दिवस कसे जात आहेत, कारण इथं नेटवर्कचा खूप इश्यू आहे त्याच्यामुळे। बघू, जर उद्या लवकर इकडनं निघालो तर आजची व्हिडिओ उद्या लवकर येईल 12-1 वाजेपर्यंत। बघू आता कसं काय मॅनेज होतं आहे ते। चला मग आता जाऊया आपण मामाकडे, बघूया कोण कोण आलेत मुंबईवरनं, मित्र वगैरे। काय तू असं का बोल, तू हेच का बोलता? विषय बंद, तू हेच का बोलतो? विषय बंद, विषय बंद। अरे माझ्या भावाला आहे, माझा भाव त्याचे लाडू वाटतो, लाडू वाटतो बा। शुभम का लाडू दे मला, शुभम लाडू दे बघ, त्याला त्याने तुझ्यासाठी काम केलंय, त्याची वाटतो काय तू? ते लाडू वाटतो।
ए कुठे चालला? ए इकडे इथे बघ इथे कुठे चालला? कुठे चालला? बाप्पा थांब थांब, आला का तुमच्याकडे बाप्पा? अरे थांब, कुठे चाललाय? अरे आणला आता तिकडून तो काय तू ढोल वाजवायला सोडतच नाही ढोल. ए कुठे चालला? कुठे चालला विचार? कुठे चालला? ढोल 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 ढोल. जा जा. अरे चल येऊ का? मी येऊ का? मी येऊ का? ये मयूर. बघा घाबरतोय कुत्र्यांना. ये रे ये. घाबरला तर ये मयूर. आता आलो आपण पुढे नावलेवाडीत. भूक लागलेली. इथं जीपे पण चालत नाही, काय नाही, नेटवर्कचा इश्यू. आपल्याला स्पॉन्सर भेटला मयूरने आपल्याला दिले 200 रुपये घेऊन आलं सुट्टे करायला. 10 रुपयाचा कोलगेट घेतला, बाकीचे कुरकुरे घेतला. फक्त कुरकुरेचा बहाणा आहे, सुट्टे पैसे पाहिजे होते. सुट्टे भेटत नाही म्हणून इथं दुकानात सुट्टे घ्यायला. हा बघा अजून हा घेतोय. काय रे याचं नाव? आर्थव. अजून ह्याला काय भेटत नाही वाटतं. हे महिन्याभराची हालत घेतोस आहे की मग. हे बघा लेस घेतलाय मस्त. या खायला थोडी तयारी चालू आहे इथं पालखी नाचण्याची. कसं काय असतं नियोजन? मस्त एकदम. कसं काय असतं इकडं आपलं नियोजन ते सांगा जरा. 10 वाजता पालखी इथे चालू होईल आपल्या हा नाचवायसाठी. हा त्यासाठी आता ही चाललेली तयारी आहे. ओके आता बघू शकता. नाचवायची म्हणजे जेणेकरून सगळ्यांना प्रॉपर दिसेल. ओके ठीक आहे, धन्यवाद. सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू आता नंतर आपण. आज पालखीच्या वस्तीला आहे. वस्तीला असते पालखी, म्हणजे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वस्तीला असते. तर यावर्षी इथे आहे केतनचं घर, रणके केतन. अरे कुठं होता? कुठं पालखी आहे आपल्याकडं. मग भाई बोलतो काय पालखीला येणार नाही काय नाही. भाई बोलला मगाशी कुठेतरी गायब झालाय. नाही तो बोलला मला गायब झालाय कुठे. त्यांना पाठवतोस का? नाही नाही युट्यूबला. युट्यूबला काय मग ते युट्यूब पण भाई बोलला येणार नाही करून. पण बंद होणार आहे आता. युट्यूब पण होणार आहे आणि काय चालू होणार आहे? काय चालू आहे? अरे खाजू सगळं बंद होणार. आणि काहीतरी घेऊन येत कुठं आलाच नव्हता बोलतो. विकली का काय इकडे? मग विकली नाही राहतो उद्याचा दिवस नाही राहू शकत उपाशी. असते का पालखी? कोणच्याकडं? आमच्याकडं. अरे व्लॉग बघ आपले रोज असते म्हणजे विषय आहे का? तो आहे ना तो कोण तिथे ब्रिज टाका नाही तो पाठी घ्यायचा तिथे तिथे एक लावा तो लावायचा तिथे तो एक उजेड म्हणजे त्या समोरच्या घरात नाही तुझ्या घरात नाही. हा भाई तुझ्या घरात नाही समोरच्या घरात असं खाली मशीन ट्रेन बनवून ठेवू आम्ही. जपान में काम करे चाइना बरोबर
वाजंत्री खाली या, टाकेवाले चलेवाले पुढे सरका, ढोलवाले पुढे सरका, हलकी इथे समोर नाचवायचे आहे. आलोय घरी पालखी वगैरे ठावरून. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.